हाय नमस्कार मंडळी, कसे आहात? माहिती मला सगळे मजेत असणार आणि मजेतच राहा. काल आई आली आहे माझ्याकडे. तसे ते येथेच पुण्यात राहतात आता, पण मूळचे आपण सगळेच गावाकडचे नाही का? उन्हाळा आणि पापड हे गणित लय भारी आहे. आपल्या मराठी लोकांचं उन्हाळ्यात सगळ्यांच्या घरी पापड हे तर होतच असतात. आताची जनरेशन नाही करत हा एक अपवाद आहे, पण गावाकडे उलटून पालटून एकमेकांच्या घरी पापड बनवण्याची पद्धत अजून पण आहेच. पण आईने हे पापड जे आहे ते येथेच केलेले आहेत, कारण त्यांच्याकडे ऊन असतं. मग त्यातूनच तिने माझ्यासाठी सुद्धा आणले. मुलांना फार आवडतात हे बटाट्याचे वेफर्स, तसं मला पण आवडतात. असं कुणीच नाही की त्यांना हे वेफर जे आहे ते आवडत नसतील. त्यातल्या त्यात हे लाल लबाबदार नागलीच्या पापडाला तर कशाचीच तोड नाही. बघा किती भारी झाले. खानदेशी लोकांचं पहिलं प्रेम म्हणजे खिचडी आणि बिबड्याचे पापड, पण ते इथे कसं बरं करणार आई, कारण त्याला 2-3 बाया आणि चूल पण लागतं. पण जे आहे त्याचं समाधान मानून म्हटलं पापड आणलेच आहेच तर ते तळले तर गेलेच पाहिजे, म्हणून पटापट तळून सुद्धा घेतले. तेल तपेपर्यंत सुद्धा मुलांना आज धीर नव्हता. आणि एक पापड तेलामध्ये टाकल्यानंतर आपण बघू शकता की पापड 3 पट तरी फुलत असणार. ही जी छोटीशी कढई आहे मी स्पेशली जे आहे तळण काढण्यासाठीच वापरते, कारण त्याला तेल जे आहे ते कमी लागतं आणि कमी तेल असल्यामुळे ना आपण ते परत रियूजही करत नाही. शक्यतो तेल जे आहे ते रियूज करायला नको. आपण पण लक्षात ठेवायला पाहिजे की आपण केव्हा आपण तळण काढतो तेव्हा तेल जे आहे ते कमी टाकायचं आणि थोडं करून तळून घ्यायचं आणि जे तेल आहे ते आपण फेकून द्यायला पाहिजे. हा जो व्हाईट पापड आहे तो तांदळाचा आहे, तो पण खूप छान, म्हणजे तो ना दुप्पट तरी फुगत असेल, कारण तो छोटूसा होता आणि बघा आपण किती मोठा होतोय तो. ऍक्च्युली हे जे पापड आहे आपल्याला उन्हाळ्यात खावेसे वाटतात, एरवी लक्षातही नसतं कुठे ठेवले आहे. उन्हाळ्यात त्यांचा मान खूप मोलाचा असतो. आणि हा भाऊ बघा पापड तळून झालं त्याचं सुरूच झालं होतं खाणं. मुलांचं असंच असतं, त्यांना कसला आला एकदम. आपण लहान असताना आपण पण असंच करायचो. मला तर कुरडई फारच आवडायची. काही सणवार असला की मी पहिले आईला विचारायची, कुरडई तळणार का? होकार मिळाला की मग मजाच असायची. छान असे पापड तळून झालेले आहे, तर त्यातले वेफर जे आहे ते कुठे गायब झाले कळलं सुद्धा नाही, कारण तेच खात होतो आम्ही उभं असू किंवा बसल्या. आणि हे दोघं जे आहे ते खेळत होते. माझी जाऊची मुलगी आहे ती आली होती आणि ते सगळे मस्त व्यवस्थित खेळत आहे. तर जेवणाची वेळ झालेली होती. जेवण वगैरे जे आहे ते केलं आणि आंब्याची भाजी जी असते किंवा आंब्याचा मुरब्बा असतो तो केलेला होता. सो येस, आजच्या छोट्याशा ब्लॉगमध्ये इतकंच. आय होप आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.